नमस्कार, मी बसवेश्वर डावळे आणि आपण आहोत आता उदगीर तालुक्यातल्या देऊळवाडी या गावी. या ठिकाणून श्रद्धा दत्तात्रय गडीकर यांनी नळगीर जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी भरलेली आहे आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे. खरं तर त्यांचे जे वडील होते ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेले आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट मागितलं होतं. काय नेमकं त्यांना डावललं गेलं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत दत्तात्रय गडीकर आहेत. काय सांगाल सर? नमस्कार. मला भारतीय जनता पार्टीचा मी सुरुवातीपासून कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळी आता हे चान्स आला की बाबा अनुसूचित जाती महिला नळगीर आरक्षित झाल्यानंतर मी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींशी मी संपर्क केला, त्यांच्याशी बोललो. त्यांनी सगळ्यांनी मला आश्वासित केलं की बाबा तुम्ही फॉर्म भरा. कुणाचा भरता? माझ्या मुलीचा भरतो. वेल एज्युकेटेड माझी मुलगी आहे, बी फार्मसी आहे. असा कॅन्डिडेट तुम्हाला सांगतो नळगीरमध्ये कुठेही नाही. आणि मी भरलो असताना ऐनवेळी काय काय झालं काय, आता मला त्याच्या बाबतीत काही जास्त म्हणायचं नाही, पण मला 100% डावलून त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे. नेमका काय अन्याय केला आहे? अन्याय म्हणजे मला तिकीट मिळायला पाहिजे होतं. मी सक्षम उमेदवार होतो, माझी मुलगी उमेदवार होती. अनुसूचित जाती महिलामध्ये आम्ही एक सक्षम होतो. आमचा एक हक्क होता, संवैधानिक आम्हाला मिळालेलं आरक्षण होतं. या ठिकाणी एक एलिजिबल म्हणण्यापेक्षा जे योग्य उमेदवार आहे तशी निवड करायला पाहिजे होतं, पण ते केले गेलेले नाही. परंतु जर केली नसली तरी निवडणुकीच्या रिंगणात आम्ही तरीही तयार आहोत. आणि भारतीय जनता पार्टी या पक्षावर आम्ही नाराज नसून काही करणारे जे मोजके कार्यकर्ते आहेत, नेते, त्यांच्यावर नाराज आहे. जनतेच्या कोर्टामध्ये मला 100% न्याय मिळेल या भूमिकेतून मी आज आहे. बरं, तुम्ही तिकिटासाठी कोणाकडे मागणी केली होती? बसवराज पाटील मुरुमकर त्यांच्याकडे माझा अर्ज आहे, तुम्हाला मी दाखवला आत्ता. तुम्ही पाहू शकता. 1 तारखेला 1/12/2025 अर्ज मी पाटलासोबत केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही प्रस्ताव तयार करा आणि तुम्ही तयारीला लागा. हे पहा तुम्ही, बसवराज पाटलाचा अर्ज माझ्याकडे आहे का नाही बघा. आणि ते तेव्हा नगर परिषद उमरगा या निवडणुकीसाठी तिथे धावपळीत होते. त्यांनी मला आश्वासन दिलं, जिल्हाध्यक्षावर विश्वास केला मी. त्याच्यानंतर धर्मपाल दादांनी मला आश्वासित केलं की तुम्ही फॉर्म भरा. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा बळी गेला, आमच्यावर अन्याय झालाय. बोला पुढचं काय आता कशा पद्धतीनं निवडणूक लढवणार? नाही, संविधानिक आम्हाला अधिकार आहे, पक्ष नसेल तर अपक्ष म्हणून. आणि जनता आमच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे. मी प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले तुमच्यावर अन्याय झाला आहे, तुम्ही उभं राहा, आम्ही तुमच्यासोबत राहूत असं सांगितलेले आहेत. काय आता नेमकं विजन असणार आहे तुमचं? निवडणूक अपक्ष म्हणून तुम्ही उमेदवारी भरलेली आहे आता. सर, भारतीय जनता पार्टीकडून तिकीट न मिळाल्यामुळे मी अपक्ष पदाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. पक्ष म्हणून निवडणूक लढवत नाही आहे. या जनतेच्या तळमळीसाठी, जनतेच्या विकासासाठी, या गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, मायबहिणींसाठी मी निवडणूक लढवण्यासाठी सक्षम आहे सर. की काय मुद्दे असणार आहेत आता निवडणुकीत? या मुद्द्यामध्ये सर शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते, वाहतूक, याच्यामध्ये मी पाहिले की सर की नेते आले, त्यांनी आश्वासन दिलं, हरकत नाही, मी त्यांच्यावरती टीका करणार नाही आहे. पण मला कुठेतरी वाटते की ह्याच्यामध्ये विकास झालेला नाही. हा विकास मी त्यांची लेक, मायबाप जनतेची मी लेक म्हणून विकास करण्यास सक्षम आहे सर. आज पाहिलं सर, शेतकरी 4 वाजता उठतोय. शेतकरी 4 वाजता उठतोय, काम करतोय, पण त्याला न्याय नाही सर. आज आपण भरपूर प्रमाणात पाहिलं की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. याचं कारण शासन व्यवस्था किंवा जी न्याय व्यवस्था आहे ती कुठेतरी अपुरी पडली आहे सर. मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. अपक्ष म्हणून मी त्यांच्यासाठी, त्यांच्या पाठीशी खंबीर आहे. त्यांच्या कार्यासाठी मी सक्षम, तत्पर आहे सर. काही शिक्षणामध्ये पाहिलं सर, काही शाळांमध्ये कुठेतरी व्यवस्था कमी पडलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, आज सर की एखादी घटना घडली आरोग्याच्या संदर्भामध्ये, कुठली एखादी सिरियस आरोग्याबद्दल काही घटना घडली तर उदगीर जावं लागतं. तीच जर व्यवस्था आपण आज गावात आणली तर आज सोयीस्कर होईल सर. नळगीर या गटाच्या मार्फत मी या जनतेला मी माझी सोय पुरवून देणार आहे. त्यांच्यासाठी मी खंबीर उभी आहे, त्यांची लेक म्हणून. म्हणजे अपक्ष म्हणून तुम्ही मैदानामध्ये उतरणार? हां सर, अपक्ष म्हणून उतरणार. मला कुठल्या पक्षाची गरज नाही सर. मी अपक्षाच्या माध्यमातूनच या जनतेसाठी मी कार्य करणार आहे सर. आपल्याकडे अजून या ठिकाणचे देऊळवाडीचे जे काही गावकरी आहेत आपण त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहोत. काय नेमकं अपक्षाला ते पाठिंबा देणार आहेत? काय वाटते आजी?
मी एक बोलते तुम्हाला. मी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमधून काढलं माझ्या लेकराला, तेव्हा आमची भरपूर सोय झाली. ज्या वेळेला माझं लेकरू इथं ह्या अपेक्षामध्ये ह्याच्यामध्ये काम करतंय, 20 वर्ष भाजपामध्ये काम केला. माझ्या गाड्या खुळखुळ झाल्या. नवीन गाडी आणला तर त्यांच्यासाठी गाडी वापरला. ते का तिकीट मिळणार, ह्यानी पैशाच्या बळी पडले. आम्ही गरीब म्हणून का, आम्ही गरीब नाही. आम्ही गरीब असल्यावर थांबलो नसतो. ह्यानी काय ओळखले माझं. ज्या नेत्याला विचारलं त्यानं काय म्हणतो, माझ्या काय सोन्याचा. त्याला विचारलं, माझ्या काय सोन्याचं. हाय कुणाच्या सोन्याचं, हे कुठून आणायचं असतं हे सांगून द्या आम्हाला. हा, असं म्हणायचं असतंय का. त्यांनी सारखंच ज्या वेळा आपलं काम पडलं, दत्ता पळ, दत्ता ये, तुझी गाडी घे. गाडी 1 महिना गाडी वापरली ह्या लोकांनी. गाडी साठा करून फेकून दिले. त्याचं काय आहे कारण, ह्याच्यासाठीच पुढची काय अपेक्षा असेल म्हणूनच नाही अपेक्षा. ह्याचं नावच नाही घ्यायचं. आता जाऊन 1 महिना लेकरू झटलं, त्याचं नाव नाही, त्याला काढून टाकून पैशाच्या बळी पडले. पैसे दे म्हणायचे होते आम्हाला, आम्ही बी काहीतरी केला असतो. त्यांनी पैसे घेऊन पैशाची लाच खाली या लोकांनी. हा, लाच खाऊन तिकीट दिले. या ठिकाणी अजून गावातील काही नागरिक आहेत. काय सांगताय, अपक्ष उमेदवारी तुमच्या गावातले जे आहेत ते त्यांनी भरलेली आहे, पाठीशी आहात का तुम्ही त्यांच्या? काही नाही, आमच्या गावची बायलेक आहे, आमच्याकडून ठामपणे मत आहे. तो विकास करायला तिने समृद्ध आहे, त्यासाठी एवढं. तुम्ही काय म्हणताय आजोबा, बोला. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. अपेक्षा त्यांनी उभा टाकले, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. पाठीशी 10-15 वर्ष झालं ते बीजेपीत काय आहे तिने, पण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. अन्याय झालाय. ते आपल्या गावचीच आहे, बायलिक आमची पोरगीच आहे, ते पण अन्याय झाला याच्यावर. त्याला तिकीट नाही दिली. तुम्ही ठामपणे पाठीशी हा, त्याच्या पाठीमागे ठामपणे सुद्धा पायी पायी आम्ही त्याच्या पायी हिंडणार आहे. त्याच्या पाठीशीच आहे. बोला. सर नमस्कार. माझं या पक्षाशी देणं घेणं नाही सर. पक्ष जर भाजपचा असला तरीही या भारतातला, ह्या महाराष्ट्रातला, ह्या मातीतला आहे म्हणून मी त्यासुद्धा पक्षाचा आदर करेन. त्या पक्षाची मी संलग्न नसेल तरी या गावाचा हमेशा एक कॅन्डिडेट पंचायत समिती किती किंवा जिल्हा परिषदला हमेशा भाजपने घेतलेला आहे किंवा काँग्रेसने यावेळेस संधी दिलेली आहे. ज्यावेळेस मागणी करताना त्यांनी दत्ता गडीकर यांनी त्यांच्या मुलीसाठी प्रयत्न केले. त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमच्यावर अन्याय झाला, हे अन्याय मी सहन करू शकत नाही, त्यांनी अपक्ष लढण्यासाठी तयार आहेत. तर त्या अपक्षाला आमचा एक बायलेकीला काकणचोळी म्हणून एक मतदान रूपी आम्ही काकणचोळी म्हणून मतदान करणार आहोत. एकंदरीत जर बघितलं गेलं तर जे देऊळवाडीची जे काही नागरिक आहेत, बोला. काय आमच्या गावाला तर आम्ही करणार बाकी काय. म्हणजे बायलेक म्हणून तुम्ही मतदान करा. बस बस बस, बाकीचं काय आमचं. दत्ता गडीकर मी सोबत आहे, त्यासोबत माझी गाडी फ्री आहे. मी दत्ता गडीसाठी गाडी मी फिटवणार आहे परिसरासाठी. ऐकून घ्या. हा, पुरा गावचे लोक आमच्या गाडीत बसतील, कोणी येतील, कोणी कशा येतील, पण ह्या निवडून आम्हाला आणायचं आहे. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर भारतीय जनता पार्टीनं तिकीट दावलं, मात्र देऊळवाडीचे जे गावकरी आहेत ते आपली गावची बायलेक म्हणून त्या बायलेकीला मतदान स्वरूपी आशीर्वाद देण्यासाठी आणि काकणचोळीचा आहेर म्हणून ते मतदान करणार आहेत, असं या गावकऱ्यांनी ठाम म्हणलेलं आहे. मी बसवेश्वर डावळे, देऊळवाडी, उदगीर.